आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। बीडचे राजकीय नेते ओमप्रकाश शेटे यांच्या या पदावरील नियुक्ती प्रक्रियेवर आता अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून थेट मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी समोर आलेल्या कागदपत्रांमुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं असून या नियुक्तीमध्ये मोठा संशयाचा स्फोट झालाय। माहिती अधिकार कार्यकर्ते शुभम शिंदे आणि ॲडव्होकेट राजेंद्र नवले यांनी या प्रकरणातील मूळ कागदपत्र आणि फाईलच्या प्रवासावर गंभीर आक्षेप घेतले। त्यांच्या दाव्यानुसार 20 मार्च 2025 रोजी आरोग्य विभागात या नियुक्तीच्या फाईलवर शासकीय टिप्पणी झाली। त्यानंतर अवघ्या काही तासातच हा नियुक्तीचा प्रवास अत्यंत वेगानं पुढे सरकवण्यात आलाय। या शासकीय फाईलवर संबंधित विभागाच्या आरोग्य मंत्र्यांच्या स्वाक्षरीची कोणतीही अधिकृत नोंद नसताना ही फाईल थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत कशी पोहोचली आणि त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर अवघ्या 6 मिनिटात स्वाक्षरी करून मंजुरी कशी दिली। या कथित घाईगडबडीच्या प्रक्रियेमध्ये नेमके कोणाचे हितसंबंध होते, यासाठी कोणत्या अदृश्य शक्तीने मंत्रालयातून सूत्र हलवली, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे। माझे पक्षकार शुभम शिंदे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये अशी माहिती उघडकीस झाली की महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबाच्या अध्यक्षतेखाली जी फाईल पुटअप करायची असती ती फाईल पुटअप केली, पण ज्यावेळेस ही फाईल प्रकाश आंबेडकर साहेबाच्या सहीने मुख्यमंत्र्याकडे जायला पाहिजे असती, ती प्रकाश आंबेडकर साहेबाची सही न घेता 20/3/2025 डायरेक्ट 3:24 प्रकाश आंबेडकर या साहेबाची सही न होता 20/3/2025 डायरेक्ट 3:30 माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या कडे गेली आणि या आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष म्हणून आपले ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करावी असं संशयास्पद वर्तन झालेलं आहे। तरी त्या विभागाचे जे प्रमुख आहेत, त्या सचिव आहेत आत्राम यांनी कशा प्रकारची फाईल ती कशी काय आरोग्यमंत्र्याची सही न घेता डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे दिली आणि ती मुख्यमंत्र्यांनी याची शहानिशा न करता आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून ओमप्रकाश शेटे यांची जी अध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्र्याची सही न होता आरोग्यमंत्र्याच्या खातं त्यांची शहानिशा न करता मुख्यमंत्र्यांनी सही केली, तर त्याची चौकशी करून त्याआधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मग त्यांची चौकशी करण्यात यावी अशी आमच्या पक्षकाराची मागणी आहे। तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा। ओमप्रकाश शेटे यांच्यावर आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष म्हणून जे महाराष्ट्रभर मिरवत आहेत आणि एक जाणून बुजून लोकांना फसवणूक केल्यासारखं हे वागत आहेत, त्याच्यामुळं त्यांनी आतापर्यंत जे लाभ घेतले असते या आयुष्यमान भारत योजनेचे याचीही शहानिशा करून त्याची रिकव्हरी करण्यात यावी। कारण की आरोग्यमंत्री सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची सही न घेता डायरेक्ट मुख्यमंत्र्याची सही होते आणि ज्या खात्याच्या अंतर्गत त्या आयुष्यमान भारत योजना चालते त्याचा अध्यक्ष जर आरोग्यमंत्र्याला माहिती नसेल ते गौड बंगाल आहे आणि या गौड बंगालाची शहानिशा चौकशी करण्यात यावी आणि ओमप्रकाश शेट्टीवर यांचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी। या वादात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली असून बीडचे स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांनी ओमप्रकाश शेटे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र तोप डागली। ओमप्रकाश शेटे हे बीड जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणेवर नाहक दबाव टाकतात। मी मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचा आहे असा आव आणून ते जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावण्याचे काम करतात असा थेट आरोप आमदार सोळंके यांनी केलाय। या आरोपामुळे बीडच्या स्थानिक राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे। ओमप्रकाश शेटे हे आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचं कार्यक्षेत्र असताना दर आठवड्यातले 2-3 दिवस ते दिंद्रूड येथे असतात आणि त्यांच्या राहत्या घरी राहून त्यांचं जे स्वतःच्या मालकीचं घर आहे ते राहून स्थानिक प्रशासनावर आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, IPS पोलीस अधिकारी असतील, यांच्यावर सातत्यानं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळच आहे, माझे त्यांचे संबंध आहेत आणि अशा पद्धतीनं प्रभाव पाडून बेकायदेशीर काम
ते करत असतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ते जी गाडी वापरतात ती त्यांच्या स्वतःच्या मिसेसच्या नावाने आहे, शिल्पा ओमप्रकाश शेटे. परंतु त्याच्यावर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे. एखाद्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिणं हा महाराष्ट्रामध्ये गुन्हा आहे. त्याचप्रमाणे कुठं जर परवा ते पुरुषोत्तमपुरीला दर्शनासाठी गेले तर खाजगी दौरा होता, परंतु त्याच्या मागं दिंडोरी पोलीस स्टेशनची गाडी त्यांच्या मागं होती. तर या बाबतीत मी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार केली व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, कारण त्यांनी सरकारतर्फे त्यांना कुठलीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. तरीसुद्धा ते आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा वापरतात आणि विनाकारण अधिकाऱ्यावर दडपण आणतात. या पद्धतीनं मी तक्रार केलेली आहे. या संपूर्ण गंभीर आरोपांमुळे आरोग्य विभाग आणि संबंधित उच्चपदस्थ वर्तुळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. संपूर्ण राज्याचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागलं असून मुख्यमंत्री कार्यालय यावर काय स्पष्टीकरण देतं आणि या कथित 6 मिनिटांच्या मंजुरीच्या प्रकरणावर सरकार काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठी, दीपक जाधव, बीड.